नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांदरम्यान कळमना पोलिसांनी सक्रिय वाहन चोरी टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलाय। आरोपींकडून चोरीची 3 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपास मोहीम सुरू केली होती। याच दरम्यान नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना एक संशयास्पद वाहन आढळून आलं। वाहन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला। त्यानंतर पोलिसांनी जुनैद उर्फ जुनैद खान, मोहम्मद साजिद आणि पियुष उर्फ गड्डा निमजे यांना अटक केली, तर त्यांच्या एका विधी संघर्षग्रस्त साथीदाराला ताब्यात घेतलं। आरोपींच्या कबुलीवरून पोलिसांनी कळमना पोलिसातून चोरीची 3 वाहने जप्त केली आहे। प्राथमिक तपासात आरोपी हे अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन असून व्यसनाची गरज भागवण्यासाठी वाहन चोरी करत असल्याचं समोर आलं आहे। चोरीपूर्वी आरोपी संबंधित परिसराची रेकी करून स्वतःच्या वाहनातून घटनास्थळी पोहोचत आणि वाहन चोरी करून पसार होत असत। एका वाहन चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढला। सध्या आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून त्यांनी केलेल्या इतर वाहन चोरीच्या गुन्ह्यांचाही तपास केला जातोय। दाखल असलेले 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण जवळपास 50-50 हजाराच्या गाड्या असा 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे। हे आरोपी आपले दैनंदिन शौक पूर्ण करण्यासाठी हे चोऱ्या करायचे आणि ते ताजबाग कडे राहतात, परंतु इकडे येऊन वाहन चोऱ्या करायचे। त्यांच्या ताब्यातून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत।